बातमी विस्तारानं गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईच्या लालबाग परिसरामधल्या मिठाईची दुकानं आता सज्ज झाली आहेत आणि मिठाई खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय। लालबागमधल्या मिठाई दुकानामधून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी समीक्षा निर्मळ यांनी। गणपती बाप्पा, गणेशोत्सव आणि मोदक या तिघांचं एक अतूट असं नातंच आहे। गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि त्यामुळे संपूर्ण बाजारपेठा आणि दुकानंही गणेशोत्सवानिमित्त मोदकांच्या मिठायांनी सजलेली बघायला मिळतोय। आपण सध्या आलोय लालबाग येथील लाडू सम्राट या मार्केटमध्ये आणि आपण इथे बघू शकतो की किती वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया उपलब्ध आहेत आणि ग्राहक देखील मिठाया घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। आपण काही ग्राहकांशी बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात त्यांचं या गणेशोत्सवानिमित्त काय खरेदी केली। मी ॲक्च्युअली आमच्याकडे मंडळ आहे सह्याद्री क्रीडा मंडळ, टिळकनगर, चेंबूर। त्यासाठी आम्ही दरवर्षीप्रमाणे लाडू आणि मोदक खरेदी करण्यासाठी येत असतो आणि आमचा अनुभव नक्कीच खूप चांगला आहे लाडू सम्राटच्या बद्दल। आपण बघू शकता किती वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला इथे मोदक बघायला मिळतो। इथे आंबा मोदक आहेत, बकलावा आहेत, ड्रायफ्रूट फॅन्सी आहे, मिल्क केक आहेत, केसर मावा मोदक आहेत, मिल्क पाक आहेत, मँगो बर्फी आहेत आणि काजू स्ट्रॉबेरी मोदक आहे, पिस्ता मोदक आपल्याला दिसतोय, काजू मँगो मोदक आपल्याला दिसतो आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारचे आणि ड्रायफ्रुट्सनी युक्त असे सगळे मोदक आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या गणेशोत्सवानिमित्त 56 भोग आपल्या बाप्पासाठी आकर्षक पद्धतीने सजवलेला आपण बघू शकतो। गणेश भक्तांनी देखील लाडू सम्राटमध्ये मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे। मनीष सोबत मी समीक्षा निर्मळ, TV9 मराठी, मुंबई।